इकडे माढा तालुक्यामध्ये पूरबाधित शेतकरी आता संतप्त झालेत। आमदार सदाभाऊ खोत यांनी त्यामुळे आता पळ काढल्याचं कळतंय। ग्रामस्थांच्या रोषामुळे खोतांचा दौरा हा अर्धवट राहिलाय। सत्तेत असून सुद्धा मदत का नाही, गावकऱ्यांनी हा सवाल उपस्थित केलाय। माढा तालुक्यातल्या उंदरगाव इथं पूरबाधित शेतकरी आणि ग्रामस्थांच्या रोषाला, त्यांच्या संतापाला त्यांना सामोरं जावं लागलं। आमदार सदाभाऊ खोत यांनी त्यामुळे पळ काढला। पूर पाहणी दौरा अर्धवट सोडून सदाभाऊ खोत उंदरगावमधून निघाले। तर संतप्त शेतकरी ग्रामस्थांनी सदाभाऊंना सत्तेत असून मदत का मिळत नाही असा जाब विचारला। 2014च्या लोकसभेला आम्ही तुम्हाला 1 रुपया देऊन मदत केली आणि आज आम्ही अडचणीत आहोत, तुम्ही फक्त रिकाम्या हाताने का आलात असा सवाल संतप्त शेतकऱ्यांनी विचारला। सदाभाऊंना काय मदत आणली का? काय नाही दिलं, जे पुरार संघटनेच्या माणसांनी दिलं, आमच्यासाठी काहीच केलं नाही। काय केलं सदाभाऊसाठी? 5,000 रुपये दिलेत मी पट्ट्यानं। कुणाला? सदाभाऊ शेतकऱ्याला, सदाभाऊ खोतला। कधी उभा इलेक्शनला वरायला खासदार केला। बर, आता काय मागणी आहे? आता काय मागणी आहे? काय मागणी नाही, त्यांनी माघारी जावं। आम्हाला काहीच मागणी नाही, आमच्या नशिबाने काय बोलते होते, आम्हाला काहीच नको आहे त्याचं। पैसे माघारी किती वर्षाने आलेत भाऊ? 10 वर्षांना आले असतील, 16 वर्ष। त्या टायमाला आले मागं बी 10-15 वर्षापूर्वी आले आणि त्याच्यानंतर आता झाले। तुम्ही त्यांना इलेक्शन मध्ये भरपूर मदत केली, सगळ्यांनी केलेली आहे। गावांनी पूर्ण 90% मतदान टाकलं, 90% जनतेने भरपूर केलं। पैसे बी दिले, पैसे देऊन मतदान दिले। आता काय 2021 ला पुराला 2021 ला पुराला आलंच नाही, तर 16 वर्षांना आज आले तर गावात मदत काय? काय बोललं, काय म्हणतो? काय बोलायला नुसतं बघून जाणार आहे। मदत काय बघू देणार आहे का? काय शोधलं देणार आहे का त्यांना? काय बघू द्यायची कारण? हो, माझ्या त्यातनं घरात काय दर फायदा बदलून असेल तर माणसाचं बघू काय द्यायचं चालत ना. नसतं। काय दान घेऊन आले तर काय असताना? खरं तर राज्यामध्ये अतिवृष्टी जाहीर करायला पाहिजे। आणि या अगोदर म्हणजे 2023 मध्ये आपण 3 वेळा अतिवृष्टी जाहीर केली, 19 मध्ये अतिवृष्टी जाहीर केली, 20 मध्ये सुद्धा आपण अतिवृष्टी जाहीर केली होती, काही तालुक्यामध्ये केली। आता इथे कलेक्टरनं अहवाल पाठवला, उपसमितीसमोर पुऱ्या महाराष्ट्राचं चित्र गेलेलं आहे, तरी अतिवृष्टी जाहीर करायला सरकार तयार नाही। आज जे सदाभाऊ खोतला सोलापूरमध्ये शेतकऱ्यांना हाकलून दिलं, त्याचं कारणच ते आहे का तुम्ही NDRFच्या नुसारच मदत करता आणि त्याच्यात 1 खडकू पण जास्त दिलेला नाही। उलट ते सुद्धा पैसे कधी येईल अजूनही सांगता येत नाही। आणि अशा वेळेस कर्जच्या नोटिसा जर घरावर येत असेल आणि शेत पाण्यात गेलं असेल, घर पण पाण्यात गेलं असेल, तर तो 2 वर्ष सावरणारच नाही आहे। म्हणून त्याला आता कर्जमाफीची आणि अतिवृष्टी खरं तर दुष्काळ घोषित करण्याची गरज आहे आणि ते करत नसल्यामुळं हा संताप आहे। सदाभाऊ